हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पा मैत्रिणी, मी झालेली आहे तयार हळदी कुंकूला जाण्यासाठी. मैत्रिणीचं हळदी कुंकू जास्त नव्हतं तयार झाली, कारण मला टाइम नव्हता तेवढा आवरायला, म्हणून मी आपलं साधं सिंपलच आवरलं आणि जाण्यासाठी निघालो. आमच्या बरोबर एक छोटं मैत्रिणीचं बाळ पण होतं. हे पा त्यांच्या घरी आलो होतं. त्यांनी छान अशी रांगोळी वगैरे पण काढली होती, त्यांनी डेकोरेशन पण छान केलं. पण आमच्या बायकाची जाईन तिथं आमची काही मस्ती कमी होत नाही. हे पा त्यांनी ना तिथे गेल्याच्या नंतर जरावेळी बसलो आम्ही, गप्पा वगैरे मारल्या आणि चहा ठेवला होता पहिला. मग चहा घेतला गप्पा मारत मारत, कारण संध्याकाळचा टाइम असल्यामुळे एकच टाइम ठेवल्यामुळे ना सगळ्या बायका एकत्र पटकन जमा झाल्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं हे टायमाला, म्हणून आम्ही सगळ्याजणी त्याच टायमाला गेलो आणि चहा वगैरे झाला. गप्पा मारत मारत लहान मुलांची त्याच्यामध्ये मस्ती चालू होती. तिळगुळ खा, कुठं काय, हे तर आमच्या बेबीला खायला बी येत नव्हतं, पण नुसतं चमच्या बुडून तोंडात घालत होतं. चहा घेतला. नंतर मग त्यांना म्हटलं त्या हळदी कुंकू, कारण त्यांच्या जाऊबाईचं पण होतं, दोघीचं एकत्रच होतं एकाच दिवशी. शेजारी असल्यामुळे त्यांनी एकाच दिवशी ठेवलं. मग त्यांच्या तिथं हळदी कुंकू घेतलं, कारण त्याच दिवशी ना तिघी जणींनी ठेवलं. त्यांना म्हटलं तिघी जणींनी काय एकत्र ठेवलं एकाच दिवशी, कारण रोज एक जणीचं असतं तर अलग अलग साड्या पण घालायला भेटल्या असते, जरा आवरायला पण भेटलं असतं. त्यामुळे त्यांना पण त्यांच्या ना सुट्टी असल्यामुळे त्यांनी ना त्यांच्या सोयीने घेतलं त्या दिवशी. पण मी त्यांना असंच हसत होते. हे पाहताना बायकांचं चाललं होतं कुणाला कुठली भरणी घ्यायची काय म्हणून, वेगवेगळ्या कलरच्या. त्यांच्या तिथून हळदी कुंकू घेतला आणि त्यांच्या जाऊबाईकडे आलोत. त्यांच्या दिदीनी पण छान अशी दारात पण आणि आत पण मस्त रांगोळी काढली होती, छान डेकोरेशन केलं तर तिने पण हळदी कुंकाचं. तिचं पण नवीनच लग्न झालं, तिची पण पहिली संक्रांत होती, ती आली होती ती पण तिथे. इथं पण आमचा चहा वगैरे झाला. परत दुसरी एका मैत्रिणीकडचे त्यांना म्हटलं द्या, म्हटलं आता पटकन हळदी कुंकू, कारण जायला तिकडं पण उशीर होते आणि संध्याकाळचे स्वयंपाक पण राहिले होते, बायकांची गडबड चालली होती, आवरा पटकन स्वयंपाक करायचेत म्हणून. आता त्यांचं हळदी कुंकू घेतलं आणि परत तिथून आम्ही निघालो इकडे येण्यासाठी दुसऱ्या मैत्रिणीकडं, कारण तिच्या बी बायकांना कॉल येत होते या पटकन म्हणून. टाइम झाला त्यांच्या तिघीचा बी टाइम एकच असल्यामुळे हळदी कुंकूला ना जरा आमची गडबडच झाली. जरा म्हणजे जास्त वेळ गप्पा मारायला बसायला असं वगैरे भेटलं नाही आम्हाला तिथे एक जणीपाशीच, त्याच्यामुळे सारी गडबड झाली. इथं बी त्यांनी ना 2-3 प्रकारचे आणले होते वाण द्यायला, कोणाला काय घ्यायचे ते चाललं होतं, कुणाला कुठला कलर घ्यायचा. मग तिथं जरा शूट केलं, फोटो वगैरे काढले आणि तिथून परत आम्ही येण्यासाठी ना दुसऱ्या मैत्रीण हे काय ती प्रत्येकाच्या हातात वेगवेगळं होतं. त्यांनी काय केलं जसं म्हणजे हाताला लागण ना तसं दिलं आणि तिथून आम्ही परत दुसऱ्या मैत्रिणीकडे आलतो. तिने पण छान अशी रांगोळी वगैरे काढली होती तुळशीपाशी दारात पण. त्या म्हणल्या खूप वेळ झाले वाट बघते, त्यांना सांगितलं अगोदर आम्ही त्यांचं घेतलं, मग तुझ्याकडे आलो म्हणून. तिच्या इथं अगोदर येऊन काही बायका गेल्या होत्या, आम्ही 4-5 जणीच राहिलं होतं. मग आम्ही आल्याच्या नंतर आम्ही पण घेतलं. चला मैत्रिणी, मग आजच्या पुरतं एवढंच. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि माझ्याकडे पण हळदी कुंकाला यायचा.